नमस्कार. लातूरकर काय करू लालाव? आंबील भज्जी खाऊन सुस्तावलाव का काय? महाराष्ट्रातल्या रसिक प्रेक्षकांना वाटत असेल की साबळे आज वेगळी मराठी थोडी थोडी बोलू लागलेले आहेत, कारण ज्या मातीत आलेलो आहोत त्या मातीतली भाषा मला बोलायची आहे आणि खास ती मी सकाळी शिकून घेतली आहे. तर महाराष्ट्रातल्या रसिक प्रेक्षकांना मला सांगायचं आहे की आंबील भज्जी म्हणजे काय. मी म्हणालो सगळ्यांना वाटेल की काय वेगळ्या प्रकारची भजी आहेत का, तर नाही, ही एक विशेष भाजी आहे, मिक्स व्हेजिटेबल. ती खास सणाला इथे केली जाते आणि तो सण असतो येळ अमावस्येचा. आणि मी असं ऐकलंय की त्या दिवशी बाहेर खूप शुकशुकाट असतो, अजिबात म्हणजे रस्त्यावरती कुणी दिसत नाही. सगळे शेतकरी सगळे लोक आपल्या शेतामध्ये जातात आणि तिथे 5 पांडवांचं पूजन करतात आणि तिकडेच स्नेहभोजन होतं शेतामध्येच. बाहेर त्यावेळेला जसा शुकशुकाट असतो तसाच आज सुद्धा आहे लातूरमध्ये, कारण सगळेजण इथे जमलेले आहेत. चला हवा येऊ द्या हा कार्यक्रम बघण्यासाठी. जिथे येण्यासाठी मी होतो आतुर ते म्हणजेच लातूर. आणि लातूरकरांनी खूप आपुलकीनं मनापासून आमचं इथे स्वागत केलेलं आहे. त्यानिमित्तानं मराठवाड्यात आमची एंट्री झाली आणि या मराठवाड्यानं आत्तापर्यंत महाराष्ट्राला, देशाला आणि या जगाला कला क्षेत्रातली, राजकीय क्षेत्रातली, सामाजिक क्षेत्रातली, अनेक क्षेत्रातली रत्न दिलेली आहेत. त्या सगळ्या रत्नांना सलाम करून आणि आई तुळजाभवानीचा आशीर्वाद घेऊन सुरुवात करूयात आपल्या लाडक्या कार्यक्रमाला, ज्याचं नाव आहे चला हवा येऊ द्या महाराष्ट्र दौरा. गेल्या 1.5 वर्षात सगळ्या रसिक प्रेक्षकांचं आणि आमचं एक वेगळं घट्ट नातं निर्माण झालं, एक वेगळं बंधन निर्माण झालेलं आहे. खरं तर याच नात्यांच्या बंधनावरती या सृष्टीचा संसार आधारलेला आहे. पण आणखीन एक वेगळं बंधन आहे नात्यांचं, आणि तेच वेगळं बंधन एका सिनेमाच्या माध्यमातून आता सगळ्यांच्या भेटीला येतं आहे. सिनेमाचं नाव पण फार इंटरेस्टिंग आहे, बंध नायलॉनचे. आणि याच सिनेमातली टीम आज या मंचावरती उपस्थित होणार आहे, जे आपल्यामध्ये उपस्थित आहे. जोरदार टाळ्यांनी या टीमचं स्वागत करूयात. सुबोध भावे, श्रुती मराठे आणि सुनील बर्वे यांचं आपण या मंचावरती स्वागत करूया. जोरदार टाळ्या गावा. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत या तीनही आपल्या लाडक्या कलाकारांसाठी. सुबोध, सुरुवातीलाच कट्यारच्या प्रचंड यशाबद्दल तुमचं अभिनंदन. थँक्यू सो मच. आणि आता ही नवीन फिल्म तुम्ही घेऊन आलेला आहात, बंध नायलॉनचे. ही फिल्म काय आहे? बंध रेशमांचेच असतात, हां, जे पूर्वी होते, पण आता काळ बदलल्यामुळे ते बंधन रेशमाचे आता नायलॉनचे झालेत. आपला काळ इतका बदलला आहे, नवीन तंत्रज्ञान आलं आहे, आपल्याला एकमेकांशी बोलायला वेळ नसतो, आपण सतत कामामध्ये व्यस्त असतो. आणि अशा वेळेस ते नातीसुद्धा आपल्याला खूप खोटी वाटायला लागलेत. आणि त्याच नात्यांवरती, त्या नात्यांचा शोध घेणारी, त्यांना घट्ट बांधणारी, त्यांना पुन्हा एकत्र आणणारी आणि सगळ्यांना आनंद देणारी अशी ही फिल्म आहे बंध नायलॉनचं. वा. पण आज या मंचावरती एक नाही तर 2-2 सिनेमे येणार आहेत. आणि लहानपणापासून माझी जी इच्छा होती जे होण्याची, त्यावर ही आधारित फिल्म आहे. मला पोलीस व्हायचं होतं सर लहानपणापासून. वा. आणि आई वडिलांचं म्हणणं होतं की तू डॉक्टर हो, आणि आमच्या शिक्षकांचं म्हणणं होतं की तू शिक्षक हो. मी कुणाचंच ऐकलं नाही, शेवटी ॲक्टर झालो. सगळे रोल करायला मिळतात मला, सगळ्यांच्या इच्छा मी पूर्ण करतो. तर खरं तर या संपूर्ण दौऱ्यामध्ये जितकी मदत तिथले स्थानिक आम्हाला करतात, तिथली सिस्टीम करते, त्याहीपेक्षा जास्त मदत करतात महाराष्ट्र पोलीस. एकदा जोरदार टाळ्या महाराष्ट्र पोलिसांसाठी झाल्या पाहिजेत. आणि याच पोलिसांच्या आयुष्याची आगळी वेगळी कहाणी सांगणारा सिनेमा म्हणजेच पोलीस लाईन. आणि या सिनेमातले सुद्धा सगळे आपले लाडके कलाकार इथे उपस्थित आहेत. जोरदार टाळ्यांनी आपण या मंचावरती त्यांना आमंत्रित करूयात. ज्येष्ठ अभिनेते सतीश पुळेकर सर, जोरदार टाळ्या सरांसाठी. त्यानंतर मी आमंत्रित करतो ज्येष्ठ अभिनेते प्रदीप कबरे यांना, जोरदार टाळ्या सरांसाठी. यानंतर मी आमंत्रित करतो संतोष जुवेकर यांना. यानंतर स्वागत करूयात आपटेंचं म्हणजेच सगळ्यांचे लाडके सतीश सलागरे. आणि स्वागत करूयात अभिनेत्री निशा परुळेकरचं. जोरदार टाळ्या.
सतीश सर, परत एकदा आमच्या मंचावरती तुमचं स्वागत. पोलीस लाईन तर काय बघायला मिळणार आहे या सिनेमात सर आम्हाला? पोलीस लाईन या सिनेमामध्ये खरं म्हणजे पोलिसांचे जे प्रॉब्लेम्स आहेत, म्हणजे आम्ही ज्या ठिकाणी शूटिंग केलं ती पोलीस कॉलनी होती. तिथे ज्या पद्धतीची घरं आहेत आणि ज्या पद्धतीने सगळे पोलीस तिथे राहतात हे पाहिल्यानंतर वाईट वाटलं खरंच. म्हणजे गॅलरीतून जाताना वरनं काहीतरी पडेल की काय अशी भीती वाटायची. इथपर्यंत अशा त्यांची घरं आहेत. जी माणसं रात्रंदिवस आपली सेवा करतात, ज्यांच्यामुळे आपण सुरक्षित आहोत, आपण काही करू शकतो, अशा पोलिसांची ही अवस्था. मला मनापासून असं वाटतं की हा सिनेमा पाहिल्यानंतर सगळी प्रेक्षक मंडळी, सगळी लोक पोलिसांना सॅल्यूटच करतील. सिनेमा म्हटल्यानंतर आमच्या घरातला एक माणूस फार पेटतो, तो म्हणजे माझा भाऊ. तो सिनेमे बनवतो. सरांनी पाहिलेले आहेत त्याचे सिनेमे, सगळ्यांनी बघितलेत. आणि त्यानं आज कुठला सिनेमा बनवायचा असा विचार केला तर इथे पोलीस लाईन हा सिनेमा आहे. तुमच्या सिनेमावर पण एक वेगळं प्रकरण केलं आहे त्यानं, ते थोड्या वेळानं दाखवणार आहे आम्ही तुम्हाला. तर पोलीस लाईन हा सिनेमा आहे आणि पोलिसांची व्यक्तिरेखा ही हिंदी सिनेमातून, मराठी सिनेमातून नेहमीच दाखवली जाते. असाच एक खूप गाजलेला हिंदी सिनेमा म्हणजे दबंग. आणि त्यानं तोच सिनेमा पाहिला. त्यांचा होता दबंग, आमचा आहे भडंग. बघूयात मग आता आमच्या भडंग मध्ये काय घडणार आहे. मी तुम्हाला करायला पाहिजे हे मी करायचं असतं तुम्हाला. तुम्ही सिनियर आहात ना म्हणून. बरं तुम्ही नाचला ठीक आहे. हे तिकडे बसलेले होते ते ओरिजिनल होते, हे लक्षात आहे का तुमच्या? सर सॉरी सर. इथं झाल्यानंतर उद्या भाऊ कदम डोंबिवलीत नाही, लातूर पोलीस स्टेशनच्या जेलमध्ये दिसतील. नाही नाही सर नाही. उड उड भडंग 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 उड भडंग 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 भडंग. चांगला दिसतंय, करतायत ना भडंग ना दबंग असं दबंग. अरे भडंग खाता येतं, दबंग कुठं खाता येतं? चांगलं आहे. स्वागत नाही करणार का लातूर? तुम्ही काय त्यांचे जावई आहे, त्यांनी त्यांचं स्वागत करायचं? नाही नाही, पण व्हायची इच्छा आहे. फोन आलाय तुमच्यासाठी. फोन कुणाच आहे? बायको नावाची एक बाई बोलतीये. अरे तुका बँड वाजवतो का माझा? बंद करते. कोण आहे तुम्ही? पण चुळबुळ हांडे. चुळबुळ हांडे. दरी दरीतून नाद गुंजला महाराष्ट्र. मराठी बाणा या कार्यक्रमातून आपलं स्वागत. हे अशोक अंडे सर, तुम्ही मिक्स करताय. तुम्ही चुळबुळ हंडे. चुळबुळ म्हणजे काय? चुळबुळ चुळबुळ म्हणजे काय? अहो त्याने काय म्हणता तुम्ही? चुळबुळ चुळबुळ पक्षी बोलते बुळबुळ बुळबुळ घरे वाहते. तुम्हाला जे पाठ आहे ते बोला, मी आता तोंडालाच नाही लागणार. चुळबुळ हांडे. वाह. या के हम रॉबिन हुड, हमारे परमिशन के बगैर या पत्ता भी नहीं गिरता. अच्छा. एक कटिंग. या इधर ओके. कुठली करू? हे वरचे केस बारीक करा आणि एक कल्ले बारीक करा. कल्ले का तुम्हाला? मानवर करा. मान. अच्छा. हा काय काय करताय? काय करताय तुम्ही?
चुळबुळ हांडीची चिकन हांडी करता का काय? लाज नाही का वाटत? आणि तुम्हाला लाज नाही वाटत मुलीची छेड काढताना? नाही वाटते ना, पण मुलगी तर सागर कारंडे असेल तर भीती वाटते. बस फालतू बडबडू नका. काय पत्र मनी ऑर्डर वगैरे आली असेल ती द्या आणि निघा. हा हे हो, मी पोस्टमन नाही, मग कोण आहात? इन्स्क्रिप्टर. इन्स्क्रिप्टर. कोण? इन्स्क्रिप्टर चुलबुल हांडे. नीट बोलायला शिका आधी. बाय द वे, या चक्रावर तुम्ही चहा कशी काय करू शकता? का? जर एकतारामध्ये संतोष जुवेकर रॉकस्टार बनू शकतो तर मी या चक्रावर चहा का नाही करू शकत? गुड जॉब. हे हा सतीश सलागरे कसा दिला? माठ है तो. अहो ते समोर बसले, तोंडावर तरी बोलू नका. हा माठ है. मला शाळेत पाठवा ना. माझा पण पोरगा माठ होता, शाळेत गेला, आता स्मार्ट झालाय. या माठामध्ये बर्फ होतो का? बर्फ कसा होईल त्यात? आमच्या घरच्या माठात होतो. कसं काय? आम्ही तो माठ फ्रीज मध्ये ठेवतो. हे मला असंच ना एकदम म्हणजे स्पॉन्टिलायसिसली. काय काय सुचत? स्पॉन्टिलायसिसली. कसले विनोद? अरे स्पॉन्टिलायसिसली विनोद म्हणजे काय? पण मराठीत बोलतात ना, उत्स्फूर्तपणे. काय? उत्स्फूर्तपणे. स्फूर्त. अरे मराठीत तुम्हाला कसं? ऊ. हा. ऊला एक्स. हा. फू. बफू. आणि त्याला त्र. उत्स्फूर्त. उत्स्फूर्त. काय? यायला माझंच काहीतरी गेलं. दोन माठ आहे, दोन माठ. हा. हा. नको नको. प्यार से दे रहे ले लो, वरना थप्पड़ मार के देंगे. का मारलं का मला? टोळची पावती दाखवतोय होपलेस. सॉरी मी खरंच ओपलेस आहे, खरंच मारा टोलची. चुकलेच. देतो हे घ्या. दोन दे, दोन. बापाचा माल आहे, कोण देणार याचे पैसे आता? काय गडबड आहे एरोटा? काय चालू आहे इकडे गडबड? हे कोण आहेत? महेश बांजरेकर. हे असे अक्का मिपटाचा खर्च एकट्याने केला की काय? आणि हे काय कमरेला बांधले? बंद नायलॉनचे. हे बांधले का होत नाहीत लोणचे? बंद नायलॉनचे. कोण नाही कोणचे डाळभात लोणचे बंद नायलॉनचे. सर 3 वेळा गेला प्रमोशन, 3 वेळा गेला. आता प्रमोशनचा कोटा संपलेला आहे. म्हणजे आता आपण अरे अरे बापरे बाप,
कोण आला बघितलं काय? हा? ए बोध भावे. अरे बोध भावे. बोध भावे काय सू कुठे आहे? येतो करून. बाबा सुबोध भावे आहेत ते. अरे हा ते मी कुठं अश्विनी भावे बोललो त्यांना. सुबोध अरे जबरदस्त सर. नमस्कार. तुम्ही भेटला. काय पिक्चर बनवला सर तुम्ही तो. अरे बापरे खतरनाक. कुठला? क्वार्टर काळजात घुसली. कट्यार असतं ते कट्यार. रे तुम्हाला सगळीकडे तेच दिसतं का? नाही पण पिक्चर जबरदस्त. काय पिक्चर बनवला सर. माझं दुर्दैव बघा मला बघता नाही आला अजून तो पिक्चर सर. तिकीट नाही भेटली मला. एवढी गर्दी चालू होती. नाही माझ्याकडे पैसे नव्हते. माझ्याकडे पैसे मी त्यांना फुकट मागितलं फुकट ते दिले नाही त्यांनी फुकट मला. कसं मिळेल? पण मी बघणार सर. मकरंद अनासपुरेसाठी तर नक्की बघणार. काय संबंध? त्याच्यात मग अनंतपुरी नाही आहेत. अरे नाही आहे का अख्खं गाणं आहे त्यांचं. घे छंद मकरंद अनासपुरे. संतोष काय म्हणतोस. आपला हातवारी लादवारी म्हणतोस काय. लातूरकर डायलॉग पाठ आहे. अरे कोण आलाय. संतोष जुगाडकर या ठिकाणी आलेले आहे. क्या बात आहे सर. जुवेकर. अरे नाही नाव त्यांचं जुवेकर आहे पण इकडे येण्यासाठी वेगवेगळे जुगाड करतात ते. तुमचा पिक्चर सर काय जबरदस्त पिक्चर तू बनवला. शर्यत तिन्ही. और काय काय काम केले त्या 2 बैलांनी त्याच्यामध्ये. आणि भावे सरांबरोबर तर तुमचं तो पिक्चर तो समीर चौगुडे. तो काय समीर चौगुडे ते लग्न चौघडे समीर नाही सनी चौगुडे असं होत राहते मला. पण 101 पिक्चर म्हणजे इतिहास तुम्हाला. अरे बरोबर तुम्ही तर परवेश येऊन गेले. काय परवाच येऊन गेले सर. सर आता काय तुमच्यावर पंच काढणार सर आम्ही. तुम्ही ते मागच्या वेळेस काय झालं सरांवर जे पंच संपून गेले आमचे म्हणून तुमच्या ते चष्म्यावर काढला सर आम्ही. यांच्याकडे चष्मा आहे असं असं त्याच्यात निघते चिटकते निघते चिटकते असं असं ते म्हणजे असं मस्त येत होतं. असं जुडते निघते निघते जुडते जुडते निघते. सर असा एखादा आयटम आणलेला आहे का सर तुम्ही. असेल तर आयटम आणा सर. म्हणजे पंचकाळी जबाबदारी माझी. आयटम तुम्ही द्या सर. चल गा चल. हे रुको क्या? पैसा लेके जाओ हे तर राहिलंच आहे. वरना थप्पड़ मार के भी दिया करते. थप्पड़ से डर नहीं लगता साहब. टक्कल से लगता है. टक्कल आमच्या गावातला विलन टकलू हैवान. खूप त्रास देतो. खूप त्रास देतो. आला रे आला की सगळी मडकी फोडून टाकतो. काय झालं त्याचा प्रॉब्लेम काय झाला. आम्ही एका दही हंडीला त्याला हंडी फोडू दिलेली नाही. त्याच्यामुळे त्यांनी डूक धरला आहे आमच्यावर. आणि त्यांनी असं सांगितलं का या गावामध्ये एक पण हंडी बनणार नाही. एक पण मडका मी बनवणार नाही. सगळे मडके फोडतो तो. हे 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 चला ए पळा पळा पळा. टकलू हैवान येतो मडके फोडणार आहे. टकलू हैवान मडके फोडणार आहे. चला करे झाकून ठेवा झाकून ठेवा झाकून ठेवा. श्रीरामपुरात भडंग पण चांगला मिळतात. मला भडंग पाहिजे. भडंग 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 पाहिजे मला भडंग. एवढी थंडी वाजते तर स्वेटर घाल ना. काय रे वा वा काय हेअरस्टाईल आहे यांची. हा ना. वा वा एक सेल्फी बनताय.
हा, एक सेल्फी एक इथं बघा इथं. आजपर्यंत टकलू हैवानाचा फोटो कोणाकडे नव्हता. तू काढला फोटो. अरे ज्या गोष्टीची लाज वाटायला पाहिजे त्याचा अभिमान कसला वाटतोय तुला. घरातून बाहेर पड मग लोक ओळखतील ना तुला. फेसबुकवर आहेस का. मग कसं होणार. लग्न झालंय. पोरं किती आहेत. तुझ्या गँग मध्ये पोरं किती आहेत. 2. त्यांचं लग्न झालंय. हा बघितलं त्यांचं झालं आणि तुझं नाही झालं. काय करतो तू. हा तोंड दाखवायला जागा नाही ठेवलीस तू. एवढा मोठा टकलू हैवान. हा फेसबुकवर नाही लोकांना माहिती नाही. रडून काय होणार आहे आता. अजूनही वय गेलेलं नाही. ऐक माझं काय होत नाही उशिरा झालं तरी. हा काय म्हणजे मी असं आता बोलू नाही का. होते का काय. नाही बघ बाळा ऐक टकलू मला नाही बघ रडायचं नाही. माझ्या डोळ्यात बघ रडायचं नाही. दिसतंय का आता बघ दिसतंय. रडायचं नाही. नाही आता काहीच बोलायचं नाही. हे बघ फेसबुकवर राहा प्रमोशन कर. जा नाही पाया पडायची काय गरज नाही बाबा. जा काय सुरू जातो बाबा. असं माझ्याशी आजपर्यंत कधीच नाही बोललं. नाही असू दे जा बाबा जा. तर आता आपण भेटूयात या चुळबुळच्या आईला म्हणजेच डिंपलला. बाजूनी यायचं ना त्याच्या. काय झालंय तुम्हाला. दमा सांगते. पांडेजी अगं तू परत टाईट. अगं माझं किती टाईट शेड्यूल आहे. त्यातून मला तुझ्याकडे बघायला नाही मिळालं. पंप हे काय पंप. अगं तो पंप नाही डास मारायचं हिट आहे ते. तुझा दमा कसा आहे. दमा कसा आहे. दमाचं काय सांगू. हा बघ रे झोपलाय. किती वेळ झाला तुझा. मक्खी झोप. हे मागच्या ओट आईचं काय बरं वाईट झालं असं झोपतो तू. ओट मागचे. हा तुमचा भाऊ आहे. हो हाच याचा भाऊ मक्खी. असा काय तो. हा पोटात असताना मला माशा मारायचे डोहाळे लागले होते ना. माशा झाला हा. मला पैसे दे. मला सुनीताशी लग्न करायचंय. म्हणजे मी तिच्या प्रेमात पडलोय. तसा तू काल माझ्या चहात पण पडला होतास. असा बाहेर काढून टाकला होता तुला. मला पैसे दे. नाहीतर गेलास उडत. मी पंखा लाव रे.
बाकीची कामं आटपते. चल, जा लवकर. पांडेजी हा पांडेजी टकलू हैवान आलेला टकलू हैवान. टकलो आहे हा, तो बोलला तुम्ही त्याचे फोटो काढले आता तर तुमचा काटा काढणार आहे. काय हा चला पांडेजी वाचवा आम्हाला. टकलू हैवान रज्जूला घेऊन गेलाय तुमच्या. टाकलो हैवान म्हणतात मला. टाकलो हैवानाचा फोटो आजपर्यंत कोणी काढला नव्हता. जा त्या बुलबुल पांडेला घेऊन ये जा. त्याची काही गरज नाही. स्वागत नाही करणार माझं. हा करणार ना. काय सारखं काय रे सारखं काय. स्वागत नाही करणार स्वागत करून घ्यायला आलं का इकडे. हे टकलो. आता हिच्या बापाला उडवणार. बोलवा हिच्या बापाला. अरे चल अरे इकडे लागेल इकडे चल. आणलाय. अरे हे कोणाला घेऊन येत आहे. ऍक्च्युअल मध्ये तोच मला घेऊन येणार होता पण त्याला ऍड्रेस माहित नव्हता. मी म्हणलो का टाइमपास नको. चल. टाकलो हैवान म्हणतात मला. बर हिच्याशी माझं लग्न करून दे. अरे तुझ्या लक्षात नाही आलेलं आहे जोपर्यंत मी मरत नाही आहे तोपर्यंत ती कोणाशी लग्न करणार नाही आहे. अच्छा असं तिने पण घेतलेलं आहे. मग तू मेलास. बंदूक दे. आता तू मेलास. गोळी कुठपर्यंत आली आहे. कोण आहेस तू. हा मी डिंपल कोपऱ्यात या. कोण. डिंपल कापडी या. डिंपू तू. महेश तू. महेश डिंपू तुझ्या लक्षात आहे मी. मी लक्षात आहे. तुम्ही ओळखता एकमेकाला. आम्ही फेसबुक फ्रेंड आहोत. तुला कळतंय का तुला गोळी लागली. एक मिनिट बाबा. म्हणजे ज्या आईविषयी तुम्ही मला सांगायचं ती ही. जर ही माझी मम्मी आहे तर चुलबुल माझा. याला गोळी लागली. ए माया याला आता कसं करणार मुलांचं ग. काळजी करू नका. एक मिनिट थांबा. काय करतेस ग या वयात. काय केलं. गोळी गिळली. अरे फिलिंग बेटर. बरं वाटते ना आता बरं वाटतंय. चल आपण दोघं जण सुखाने नांदू कुठे. अरे नांदू काय नांदू. माझ्या अड्ड्यावर येऊन रक्षाबंधन साजरी करताय तुम्ही. फालतूगिरी आहे. माझं काहीच नाही का. एक खेळतो तुम्ही सगळे. अरे कळायला तुमच्या आता तुम्हाला सगळ्यांना मारतो मी आता. थांब. आता परत येणार आहे मी सुबोध भावे सरांकडे. सुबोध सर, मी असं ऐकतो की बंध नायलॉनचे या सिनेमाच्या कथानकात एक गंमत आहे, ती सुद्धा मला तुमच्याकडून ऐकायची. एका कुटुंबाची गोष्ट आहे. नवरा बायको आणि त्यांची छोटीशी मुलगी. मी ज्याची व्यक्तिरेखा करतोय तो देवदत्त अनेक वर्षांपूर्वी भारत सोडून अमेरिकेत जाऊन स्थायिक झालाय. लग्न झालंय, त्याच्या मुलीचा जन्मही तिकडे झालाय आणि त्या तिघांच्या व्यतिरिक्त त्यांचं कुठलंही कुटुंब नाही आहे. आजी आजोबा नाही आहेत, काका काकू नाही आहेत, मावशी नाही आहे, असं कोणी नाही. आणि आता त्याला भारतात यायचं एका मोठ्या प्रोजेक्टच्या संदर्भात. तो भारतात येतो. त्याची मुलगी मात्र हट्ट धरते की मला माझ्या आजी आजोबा बघायचे आहेत, मला त्यांच्याबरोबर खेळायचं आहे, मला त्यांच्याकडनं शिकायचं आहे. आणि ह्याचं मात्र ह्याच्या आईवडिलांशी पटत नाही. म्हणून तो दुसरे आजी आजोबा उभे करतो जे खोटे आहेत. आता ते कसे उभे करतो, त्याला कोण त्याच्यासाठी मदत करतं, ते आजी आजोबा कसे येतात, ते काय म्हणून येतात, हा सगळा खेळ जो आहे हा चित्रपटात बघण्याचा आहे. आणि त्याच्यानंतर जे त्या मुलीचं, त्याच्या बायकोचं, त्याचं, त्याच्या आईवडिलांचं, त्या येणाऱ्या खोट्या आईवडिलांचं, यांचं जे सगळं नातं आणि त्यांचे नातेसंबंध जे रंगतात
ते बघणं म्हणजे बंधन नायलॉनचं आहे. आता सुनील सर तुमच्याकडे येणार आहे. या सिनेमात आपली काय भूमिका आहे? माझी भूमिका खरं तर वाटाड्याची आहे. म्हणजे नाही का, हिरो येतो एका चौकात आणि त्याला एक्झॅक्टली कळत नाही कुठल्या मार्गाने आपण जावं, तर मी फक्त त्याला सांगतो की हा योग्य मार्ग आहे, या मार्गाने तू जा. आणि पुढे तो हिरो जो आहे तो त्या मार्गाने जातो. आता पुढे तसं काय होतं, त्या गोष्टीत काय गमती जमती होतात, हे सगळं पाहण्यासाठी मला वाटतं चित्रपट पाहावा लागेल. संतोष काय म्हणतोस? नाही म्हणतोस. संतोष काय म्हणतो हे मी मुद्दाम म्हणालो, कारण संतोषला ही सवय आहे, तो स्वतःशी बोलताना पण तसंच बोलतो आरशात, असं मी ऐकलं. बरोबर? आम्ही कुणी हाक म्हणतो, संतोष हा काय म्हणतोस? अच्छा, तुझं लक्षात नाही मागे चष्मा आहे तुझ्या मानेवर. तू ठेवायचा कोणाकडे कोणाकडे देणं काय त्याची स्टाईल होती यार. तू काय अरे ठेव ना ते. अरे त्याला हे माहिती आहे की पाठीमागणे त्याच्याकडे कोणीतरी बघत असेल म्हणून तो तिथे हे करतोय. माझं लक्ष आहे तुमच्याकडे इथनं पण. इतकं नको घाबरू, खूप जास्त नाहीत पंच तुझ्यावर. नाही, मी असं अजिबात घाबरत नाही. कारण काय ना, मी असं समजतो की मी दिलंय स्वतःला. हा चला हवं त्याला अर्पण केलंय कोणाला. ठेवणीतली माणसं असतात, संजय जाधव, संतोष जुवेकर, त्यांना आम्ही या कामासाठीच ठेवलेलं आहे की तुम्ही इकडे या, तुम्ही सिनेमा बनवा किंवा नका बनवा, मला इथे यावं लागेल. पण संतोष, हाही सिनेमा वेगळा आहे आणि त्यातली तुझी भूमिका सुद्धा वेगळी आहे, ती मला जाणून घ्यायची. याच सिनेमात मी सतीश काकांच्या मुलाची भूमिका करतोय, जो पोलीस नाही आहे. आणि जशी माझ्यासारखी अनेक मुलं तिथे लहानाची मोठी झाली आहेत. आणि काही जण परिस्थितीमुळे वाहवत गेली, काही जण ज्यांना खूप इच्छा आहेत, आजही आहेत तिथे मुलं ज्यांना डॉक्टर इंजिनियर व्हायची खूप इच्छा आहे. पण ते शिक्षण पूर्ण होत असताना त्यांचे वडील रिटायरमेंटला येतात, जे कॉन्स्टेबल आहेत. आणि कॉन्स्टेबल असताना ते जर रिटायर झाले तर घर सोडावं लागेल. आणि घर सोडलं तर राहणार कुठे? कारण पगार एवढा नाही की पैसा जपून ठेवला घर घेण्या इतपत. मग जर आपल्याला हे घर हवं असेल तर मुला तू पोलिसात भरती हो. आणि त्या मुलाला इंजिनियर व्हायचं असतं, डॉक्टर व्हायचं असतं, कलाकारी व्हायचं असेल, पण त्यांना जबरदस्तीने पोलिसात जावं लागतं. मी म्हणेन की या सिनेमाचा मी सूत्रधार आहे या सिनेमाचा. वा वा वा. श्रुती, मनापासून स्वागत. या सिनेमात काय भूमिका? अनिता जोगळेकर माझ्या कॅरेक्टरचं नाव आहे. आणि अनिता जोगळेकर सुद्धा साधारण अशीच आहे की आई वडील आणि मुलगा ह्यांच्यामध्ये जे अनबन चालू आहे त्याच्यामध्ये नवऱ्याची साथ द्यायची का सासू सासऱ्यांना त्यांची साथ द्यायची, ह्याची सतत तिची फरफट चालू असते. आणि ह्याचं खूप कन्फ्युजन तिच्या डोक्यामध्ये असतं. ऑफकोर्स त्याच्यानंतर काय होतं आहे तुम्हाला फिल्म बघितल्यावर कळेल, पण आय एम शुअर इथे सगळेच रिलेट करतील की आई आणि बायको ही सगळ्यात जास्त पिसली जाते या सगळ्यामध्ये. जसे या कार्यक्रमासाठी पोलीस बाहेर सुद्धा बंदोबस्ताला उभे आहेत, तसेच पोलीस इथे बसलेले आहेत. त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. आणि मी आता खरं तर खाली उतरणार आहे त्यांच्याशी बोलण्यासाठी. धाडत बघा, पोलिसांची गप्पा मारायला निघालो. साहेब नमस्कार, आपलं नाव? नमस्कार, मी विठ्ठल खुणे. विठ्ठल खुणे सर, मनापासून स्वागत तुमचं. आणि मला हेच विचारायचं आहे की या मंचावरून आम्ही प्रमोट करत असतो गोष्टी ज्या लोकांपर्यंत पोहोचाव्यात, पण पोलिसांच्या अशा कुठल्या समस्या आहेत ज्या लोकांपर्यंत पोहोचल्या पाहिजेत अजून असं वाटतं तुम्हाला? पोलीस आपली कर्तव्य बजावत असतो. कर्तव्य बजावत असताना प्रत्येक खात्यामध्ये, पोलीस खात्यामध्येच नाही, प्रत्येक खात्यामध्ये काही ना काही अडथळे असतात, त्रास होतो. ते आपणच या पोलीस लाईन या सिनेमाच्या माध्यमातून जर जनतेला दाखवून दिलं तर निश्चितच सर्वांच्या ध्यानात येईल की पोलिसांना कर्तव्य बजावताना काय त्रास होतोय ते. वा 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 वा. आता इथे महिला पोलीस सुद्धा बसलेले आहेत, त्यांच्याशीही मला संवाद साधायचा आहे. तुम्ही ज्या वेळेला या बंदोबस्तामध्ये असता त्यावेळेला बरेच पुरुष समोर येत असतात, तर एखादा किस्सा आठवतो की पुरुषांना सुद्धा इंगा दाखवला मग तुम्ही? आमचा गणपती बंदोबस्त होता, त्यावेळेस खूप गर्दी होती, आम्ही आतमध्ये थांबलो होतो. तेव्हा एक मुलगा आला आणि पाठीमागनं खांद्यावर हात टाकून थांबला. मग मी बघितलंच नाही, मला वाटलं मुली आहेत काय की. मग पुन्हा परत मागवून बघितलं तर तो मुलगा होता. मग मी अशी त्याला मारली ना. तुला समजते का म्हणलं?
छान वाटलं की आजच्या कार्यक्रमाला इथे ते सुद्धा उपस्थित आहेत. तर त्यानिमित्तानंच बघूयात पोलिसांच्या आयुष्यावर आम्ही तयार केलेली एक छोटीशी ध्वनिचित्रफीत. म.पो. महाराष्ट्र पोलीस. उन्हातानात, पावसा पाण्यात, वादळ वाऱ्यात न डगमगता उभे राहणारे आपले पोलीस. गुंडांना भिडणारे, अतिरेक्यांशी लढणारे पोलीस. दंगल असो किंवा बॉम्बस्फोट, पोलीस जीवाची पर्वा न करता हजर असतात. सणासुदीला सगळे आपल्या कुटुंबासोबत मजा करत असताना पोलीस मात्र रस्त्यावर कुठेतरी उभे राहून आपली ड्युटी करत असतात. त्यांना सुट्टी नसते, त्यांचा कधी संपही नसतो. आपण मात्र उठसूट मोर्चे काढतो आपल्या छोट्या छोट्या मागण्यांसाठी. पोलीस बंदोबस्ताला उभे असतात, आपल्याला आपलं म्हणणं शांततेत मांडता यावं म्हणून. आपल्या डोक्यातही येत नाही की पोलिसांचं पण काहीतरी म्हणणं असेल. सीमेवरच्या जवानांविषयी आपल्याला आदर असतो, पण आपल्यात राहून आपलं रक्षण करणाऱ्या पोलिसांची मात्र कदर नसते. जवळ असणाऱ्या माणसाची किंमत कळत नाही म्हणतात ना, तेच खरं. पोलिसांच्या टोपीचा आपल्याला हेवा वाटतो, पण त्यात किती घाम येतो, उन्हात त्या टोपीचा किती त्रास होतो याचा आपण विचार पण करत नाही. सिग्नल तोडल्यावर पोलिसांनी पैसे घेतली की शिव्या घालतो आपण मनातल्या मनात, पण आपण सिग्नल तोडल्याची लाज मात्र आपल्याला कधीच वाटत नाही. ज्यांनी खरं तर तुरुंगात असायला पाहिजे अशी माणसं राजकारणात येतात, नेते होतात. ज्यांच्यावर हात उचलावा त्यांना सलाम ठोकताना किती वेदना होत असतील पोलिसांना याची आपण कल्पनाही करू शकत नाही. सलमान खानला आरोपी म्हणून कोर्टात गेला तरी त्याला बघायला जाणारे हजारो लोक असतात, आणि रवींद्र पाटील नावाचा पोलीस याच्याकडे बघणारं कोणीही नसल्यामुळे फुटपाथवर प्राण सोडतो, अगदी बेवारस असल्याप्रमाणे. मनातल्या मनात आपल्या तुटपुंज्या पगाराचा हिशोब करत बारबालांवर उधळले जाणारे लाखो रुपये बघत बसावे लागतात त्यांना. ड्युटी असते ती. आत लोक नाचत असतात आणि बाहेर पोलिसांच्या अंगावर धुळीचे थर साचत असतात, मनातल्या मनात खचत असतात. असं असूनही पोलीस गाजवतात पराक्रम, दाखवतात जिगर. करकरे, कामटे आणि साळसकर यांच्यासारखी. अजमल कसाबच्या AK-47शी दोनही हाताने लढणारे आणि स्वतःचा प्राण देऊन त्याला जिवंत पकडून देणारे तुकाराम ओंबळे म्हणजे महाराष्ट्र पोलीस. महाराष्ट्र पोलीस, आम्हाला तुमचा अभिमान आहे. जय हिंद. तर सगळ्या पोलिसांसाठी आपण खरंच जोरदार टाळ्या वाजवूयात. आणि या मंचावरती मी आमंत्रित करतो लातूर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक डॉक्टर ज्ञानेश्वर चव्हाण साहेबांना. तर आमचा खरं तर हसवण्याचा कार्यक्रम आहे आणि थोडं टेन्शनच येतं पोलीस वगैरे आले की आम्हाला. म्हणजे पोलीस बघितलं कीच टेन्शन येतं, पण खरंच पोलिसांना जनता जी घाबरते ते चांगलं आहे का तुमचं मत त्याच्याविषयी काही वेगळं आहे? तुम्ही काय आवाहन करू इच्छिता? जनतेने पोलिसांना घाबरण्याची आवश्यकता नाही, परंतु कायद्याला निश्चितपणे घाबरणं आवश्यक आहे. आणि कुठेतरी आपण आपल्या मनावर नियंत्रण ठेवायला शिकलं पाहिजे. कायद्याचं पालन करणं हे आपल्या प्रत्येक भारतीय नागरिकाचं कर्तव्य आहे. ही भावना कुठेतरी अजून रुजलेली नाही. आपण अजूनही पारतंत्र्यातल्या पोलिसांकडे ज्या पद्धतीने पाहत होतो तसंच आजच्या पोलिसांकडे पाहतो. यामध्ये सुद्धा बदल होणं आवश्यक आहे. आणि मी सुद्धा साध्या वेशातला पोलीस आहे आणि माझंसुद्धा काही कर्तव्य आहे. निदान कुठे काय दिसतंय आणि माझ्या कानावर काय पडतंय हे मी कळवणं एवढं तरी माझं एक दक्ष नागरिक म्हणून कर्तव्य आहे. ही भावना जर आपण जोपासली तर निश्चितपणे बऱ्याचशा गुन्ह्यांना आळा बसेल असं मला वाटतं. वा, थँक्यू सो मच सर. मी सतीश पुळेकर सरांना विनंती करेन की त्यांनी पुष्पगुच्छ देऊन साहेबांचं स्वागत करावं. तर आता या मंचावरती मी आमंत्रित करणार आहे बंध नायलॉनचे या सिनेमाच्या दिग्दर्शकांना. स्वागत करूयात जतीन वागळे यांचं. जोरदार टाळ्या सरांसाठी.
आणि त्याचबरोबर मी आमंत्रित करतो पोलीस लाईन या सिनेमाचे दिग्दर्शक राजू पारसेकर सरांना. जोरदार टाळ्या सरांसाठी. आणि आमंत्रित करतो पोलीस लाईन या सिनेमाच्या निर्मात्या वैशाली पवार, रुपाली पवार यांना. आणि आमंत्रित करतो बंद नायलॉनचे या सिनेमाचे निर्माते सुनील नायर यांना. जोरदार टाळ्या. तर मला बंद नायलॉनचे या सिनेमाचे जे दिग्दर्शक आहेत जतीन वागळे सर, त्यांना विचारायचं की कसा होता ओव्हरऑल त्यांचा अनुभव आणि ही कथा करण्याचं कधी त्यांना सुचलं. ही कथा जेव्हा मला अंबर गणेश यांनी ऐकवली, आपण आजकाल जे करतो की आपण जेव्हा नवीन फोन घेतो तेव्हा जुना फोन असतो तो आईना देतो किंवा वडिलांना देतो आणि आपण सांगतो की तो टचस्क्रीन आहे, अमुक आहे, तमुक आहे, त्यांना वापरता येणार नाही. ॲक्च्युली त्यांची पिढी जुनी आहे हा फॉल्ट नाही आहे. फॉल्ट आपला आहे की आपण यांना शिकवू शकत नाही. ज्या लोकांनी आपल्याला हात धरून सगळं करायला शिकवलं त्या पिढीला आपण साधा फोनही शिकवू शकत नाही. ह्याच्यामध्ये फेलियर आपल्या पिढीचं आहे. म्हणून आम्ही त्या पॉईंटला डिसाईड केलं की ही फिल्म आपण करावी. निर्मात्यांना विचारायचं मला की तुमचा कसा होता अनुभव. Actually, I had met Jatin around 2008, and at that point of time, he was doing another Marathi film, and I had told him that whenever I make a Marathi film, it will definitely be Jatin Wagle who will be directing the film. So, in 2013, he came up with a script to me, and I absolutely fell in love with it. आता यानंतर मला यायचंय पोलीस लाईन या सिनेमाच्या दिग्दर्शकांकडे. राजू पारसेकर सर, पोलिसांवरती सिनेमा बनवावा हे कधी डोक्यात आलं. ॲक्च्युली मी शाळेत होतो विल्सन हायस्कूल गिरगावात. त्याच्या समोरच अगदी एक पोलीस कॉलनी होती. तर तेव्हापासून ती पोलीस लाईन माझ्या डोक्यात म्हणजे लहानपणापासून होती. जयंत पवारनी एक कथा मला दिली होती पोलीस कॉलनीवर. तेव्हापासून माझ्या डोक्यात ते हिंदी फिल्म करायचं आहे. अजूनही ते स्क्रिप्ट आहे. आणि कर्मधर्म संयोगाने दीपक पवार आहेत, त्यांनीही मला कथा दिली, स्क्रिप्ट दिलं. आणि मी पाहिलं की जरा मला जो करायचा होता सिनेमा तोच हा सिनेमा आहे. आणि आय एम हॅपी की हा असा सिनेमा मी करू शकलो. आणि निर्मात्यांना पण मला विचारायचं की त्यांचा अनुभव कसा होता. पोलिसांना सहानुभूतीची गरज नाही आहे, तर समस्त नागरिकांच्या प्रेमाच्या शब्दांची, आपुलकीची आणि सहकार्याची गरज आहे. आणि सरकारकडून थोड्या सुविधा हव्या आहेत ज्या त्यांना मिळणं त्यांचा अधिकार आहे आणि त्यांच्या कुटुंबाची गरज आहे. थँक्यू. आत्तापासूनच सगळ्यांना पुढच्या प्रवासासाठी. तर मंडळी, लातूरमध्ये आलेलो आहोत आणि लातूरकरांचा पाहुणचार आम्ही अनुभवत आहोत, पण तो एका दिवसात कसा संपेल म्हणूनच सगळ्या कलाकारांना मी विनंती करणार आहे, उद्यासुद्धा आपण या लातूरकरांच्या सोबत उद्याच्या भागात भेटूयात आपल्या आवडत्या कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे चला हवा येऊ द्या महाराष्ट्र दौरा.